लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते वसवत्या आणि रम्यापासून. तर आता इथे वसवत्या म्हणते, नाही नाही नाही, मी असलं काहीच करणार नाही आहे रम्या. हे बघ आई, तुझ्याकडे हे करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही असं म्हणते रम्या. त्यामुळे उगाच नाही म्हणू नकोस का असं म्हणते वसवत्या. लग्न आता उद्यावर आलंय तरी तू काय करू शकली नाहीस म्हणून मला हे करायला बळी पाडतेस का? मी करणार नाही हे, जिवंतपणे तर अजिबात नाही करणार मी असं म्हणते आता इथे वसवत्या. हो असं म्हणते आता इथे रम्या. मग मरतेस का असं म्हणते रम्या. चांगली आयडिया असं म्हणते रम्या. तू जर मेलीस ना तर सुतक लागेल असं म्हणते आता इथे रम्या. मग ऑटोमॅटिकली लग्न पोस्टपोन होईल असं म्हणते रम्या. करूया का असं काही असं म्हणते आता इथे रम्या. करते बे असं म्हणते आता इथे वसवत्या हात जोडून तिच्या समोर. एकदाचा जीव का नाही घेत ग तू माझा असं म्हणते आता इथे वसवत्यांनी. जातात बघा प्रेक्षक होतं तिथे निघून. तर आता इथे रम्या पूर्ण सायको झालेली दाखवलेला आहे आणि तिच्या चेहऱ्यावर वेगळे वेगळे हावभाव असतात. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, विक्रम, मानिनी आणि शारदा, धनंजय बसलेले असतात. तर आता संगीताचा कार्यक्रम चांगला झाला नाही असं म्हणतो धनंजय. असं म्हणते आता इथे मानिनी. विक्रम, मानिनी काय नाचला तुम्ही असं म्हणतो धनंजय. सगळे चांगले नसले असं म्हणतो विक्रम. पण जरा धमाला झालं नाही असं म्हणते आता मानिनी. काय मानिनी एवढ्या दमलीस तू असं म्हणतो विक्रम. नातवंडांना शाळेत सोडायचं आहे कायच आहे त्यांच्यावर असं म्हणतो विक्रम. तर आता धनंजय हसतो आणि शारदा पण. नातवंडांना शाळेत सोडायला अजून भरपूर वेळ आहे. आधी आपली मुलं सगळं एवढं झाल्यावर भोवल्यापर्यंत पोचलेत हेच पुष्कळ झालं मला असं म्हणते आता मानिनी. खरं आहे बाई, कधीतरी वाटायचं त्यांची जी परीक्षा चालू आहे त्यात आपली पोरं पास होतात की नाही असं म्हणते शारदा. पास झाली असं म्हणत येतो बघा प्रेक्षक हो मिथून. तर आता इथे मिथून आलेला असतो. या 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 असं म्हणतो आता इथे विक्रम. वा 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 असं म्हणतो आता इथे विक्रम. भाऊजी असं म्हणते मानिनी. येस विक्रम दादा, तुमच्या पोरांच्या लव्ह स्टोऱ्या फेल होणार नाहीत. पोपट्याचा डोळा आय लाईक इट असं म्हणतो आता इथे मिथून. आज खिडकीवरती कावळा ओरडत होता. म्हटलं आमचा मिथून मिठू मिठू बोलणारा पोपट येणार असं म्हणतो आता विक्रम. यास आता ह्या पोपटाची पोपट पंच ऐकायला तयार असं म्हणतो मिथून. मानिनी वहिनी आपला जीवा पारच्या लग्नाचा भावला असं बनवतोय की सगळे म्हटले पाहिजेत आय लाईक दिस असं म्हणतो आता इथे मिथून. बट आय डोंट लाईक दिस मिथून भाऊजी असं म्हणते मानिनी. काय 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 झालं असं म्हणतो मिथून. एवढे दिवस फोनवर बोलत राहिला तिथे काय काय होऊन गेलं असं म्हणते मानिनी. आता काय सांगायचं, ते साड्यांचा बिझनेस होता ना तर फिरत होतो तरी पण मी विक्रमदादांच्या टचमध्ये होतो आणि आमची मंचू वसुताईंच्या टचमध्ये होती. पण काही म्हणा हा, उद्या आमच्या मुलांचं लग्न आहे, त्यांनी इतके चटके सोसलेत ना, त्यांना त्यांच्या लग्नाची भाकर मिळालीच पाहिजे असं म्हणतो आता इथे मिथून. माझ्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे लाईक दिस असं म्हणतो आता इथे मिथून. फिटणार असं म्हणतो आता इथे विक्रम. सगळं व्यवस्थित होऊ देत म्हणजे मिळवलं असं म्हणते मानिनी. होणार, सगळं चांगलं होणार, आता काळजी करू नका, आता मी आलोय ना. आता तसंही मी लग्नाला येणारच होतो आणि कुठलंही संकट येणार आणि मी सांगतो ना तुम्हाला असं म्हणतो तो. आणि तू असताना संकटाची काय मत आहे आजूबाजूला फिरकायची असं म्हणतो आता विक्रम. एकटे चालत का असं म्हणते मानिनी. एकटा कशा येणार मानिनी वहिनी, मंजू आली ना असं म्हणतो आता इथे मिथून. मुली पण येणार होत्या, परीक्षा सुरू आहे, नाहीतर त्या पण आल्या असत्या. गेली आपल्या ती नवऱ्या मुलींना भेटायला, मी आलो आपल्या इथे तुम्हाला भेटायला असं म्हणतो. आय लाईक दिस असं म्हणतो तो. भाऊजी थोडा आधी तरी यायचं ना असं म्हणते मानिनी. बघा ना आता हळद, संगीत, मेहंदी सगळं झालं तुमच्याशिवाय असं म्हणते आता इथे मानिनी. किती मज्जा केली असतीस असं म्हणतो विक्रम. अहो वहिनी, लग्न घरात मेहंदी, हळद, संगीत होतच असतात, पण आपल्या इथे आताची पोरं रुसत नाहीत, फुगत नाहीत, तोपर्यंत तेवढाच आता इथे वसवत्या येतात. काय ग वसुताई, काय काम होतं का असं म्हणतो इथे विक्रम. नाही विक्रम, अरे बरेच दिवस ना एक गोष्ट होती मनामध्ये असं म्हणते वसवत्या. पण आता ना, आता गैरसमज खरंच दूर झालाय माझा असं म्हणते वसवत्या. म्हणजे असं म्हणते मानिनी. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला वसवते असं म्हणते आता इथे मानिनी. कसला गैरसमज होता असं म्हणतो आता इथे विक्रम. हेच ग मानिनी, मी धनंजयला ना उगाच बोलावत होते, आरोप केले ग मी ह्याच्यावरती असं म्हणते आता इथे वसवत्या. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला हा जबाबदार आहे म्हणून असं म्हणतात आता इथे वसवत्या. पण धनंजय, माझा गैरसमज दूर झालाय असं म्हणते आता इथे वसवत्या. मी माफी मागते असं म्हणून हात जोडते आता इथे वसवत्या धनंजय समोर. माफ कर मला असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता सगळ्यांना शॉक बसतो बघा प्रेक्षक, काय चाललंय म्हणून. अहो वसुताई, माझ्या काळजावरचं ओझं उचरलं असं म्हणून आता रडतो आता इथे धनंजय. आता मी मराला मोकळा असं म्हणतो आता इथे धनंजय. अहो असं म्हणते आता इथे शारदा. अरे असं म्हणते आता इथे वसवत्या. तेच ना धनंजय राव, आय डोंट लाईक दिस असं म्हणतो आता इथे मिथून काका. वसवत्या तुम्ही बरोबर बोललात असं म्हणतो तो. ह्यावर तुम्हाला आईस्क्रीम खायची आहे का, मी आईस्क्रीम घेऊन येतो असं म्हणतो तो. नको नको असं म्हणते वसवत्या, मला आईस्क्रीम नको, मी झोपायला जाते असं म्हणते वसवत्या. आणि आता त्या जातात बघा प्रेक्षक झोपायला. इमोशनल झाल्या त्या खूपच असं म्हणतो आता मथून. बसा बसा असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे सगळे बसतात बघा प्रेक्षक. हो, चंदीगडला गेलो होतो मी सायकलचा कारखाना काढायला असं म्हणतो तो. तर आता इथे वसवत्या वळतात बघा आणि आता त्या मनातल्या मनात म्हणतात, रम्या तू सांगितलंस ना म्हणून मी बोलली आहे सगळं असं म्हणते वसवत्या. केवळ यांचा विश्वास जिंकण्यासाठी, पण आता याचा काहीतरी उपयोग होऊ देत असं म्हणते वसवत्या.
उद्याच्या लग्नात काहीतरी धमाका करणं असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो मनातल्या मनात. तर आता इथे जीवांतिनी आणि काव्यार्थचा मनोरा असतो बघा प्रेक्षक हो. ती काय काय रुखवत वगैरे देतात ना ते सगळं ठेवलेलं असतं, दागिने वगैरे ठेवलेले असतं. तर आता मांडून ठेवलेलं असतं बघा प्रेक्षक हो सगळं. सोन्याच्या गोष्टी असतात सगळ्या प्रेक्षक हो. तर आता गुरुजी असं म्हणतो धनंजय काय लागणार आहे का असं म्हणतो इथे धनंजय. लागणार असेल तर सांगा ना असं म्हणतो तो. तू आहेस ना असं म्हणतो इथे. तर गुड्डू तिथेच असतो. ह्या वेळेला गौरीहारासाठी 2 चौरंग पाहिजे तर एकच दिले त्यांनी, आणा जाऊन असं म्हणते आता इथे शारदा. सांगतो कार्यालय ऑफिसात असं म्हणतो तो. तर आता इथे तुम्ही कोण असं म्हणतो एक माणूस. मी कोण काय असं म्हणतो मिथून. मुलींचा मामा, मुलांचा काका, वहिनीचा भाऊ, या घरचा जावई सगळा मीच आहे. ऑल इन वन असं म्हणतो तो. असं कसं म्हणतो तो. का ओळख न ओळख जातो तुझं काम कर असं म्हणतो तो. तर आता इथे मिथूनला दाखवलंय. आशा आशा असं म्हणत असते आता इथे मानेने. काय झालं तर असं म्हणत आशा येते. एक काम करशील प्लीज, आपल्या रूम मध्ये सेफ्टी पिनचा बॉक्स आहे तिथून 4-5 सेफ्टी पिन आण असं म्हणते मानेने. पार्थने जीवाला हवाय तर लगेच आणशील असं म्हणते मानेने. तर आता इथे बघा प्रेक्षक मानेनीचा लुक एकदम गावठी केलाय. रोज किती छान तयार होते आणि आज बघा. तर आता इथे विक्रम ओढतो मानेनीला. अहो सगळे बघतायत ना असं म्हणते मानेनी. काय सगळे बिझी आहेत अहो पण असं म्हणते मानेनी. पाहताच मला क्लास झाला असं म्हणतो तो. असं म्हणतो तो. नवरा मुलांची आई विक्रम देशमुखची आई गजराशिवाय कशी दिसते असं म्हणतो तो. आणि गजरा देतो आता तो मानिनीला. थांब थांब असं म्हणतो आणि आता तो मारतो बघा प्रेक्षक तिच्या केसांमध्ये गजरा. तुमचा फाजीलपणा संपत नाही असं म्हणते ती. किती काम उरले त्यातून असं म्हणते आता इथे मानेनी. अगं उशिराचं कारण गजरा थोडीच होणार असं म्हणतो तो. आपल्या दोन्ही मुलांची दुसऱ्यांदा लग्न होत आहेत आणि तुमच्या फाजीलपणा काय सरत नाही असं म्हणते आता इथे मानेनी. ओळख म्हणू आपण मुलांसोबत दुसरं लग्न करूया का असं म्हणतो विक्रम. का बोलताय तुम्ही असं म्हणते मानेनी. त्यात काय असं म्हणतो आता इथे विक्रम. बघ आई बाबांचं पुन्हा लग्न करायचं फॅड आहे सध्या असं म्हणतो विक्रम. हे बघ आपल्याला दुसऱ्या लग्नाची हौस आहे ना तर मुलांची आणि सुनांची डोक्यात सरतो तो फॅड असं म्हणतो तो. तुम्ही काय बोलू नका असं म्हणते आता मानेने. या मुलांचं लग्न आहे त्यांचं मंगल कार्य नीट होईल काही नाही हा विचार करायचा सोडून तुम्ही आपल्या दुसऱ्या लग्नाचा विचार करताय. कधी सुधारणार तुम्ही असं म्हणते आता इथे मानेनी. तुम्हाला जराही टेन्शन येत नाही का असं म्हणतो तो. तुला सांगतो मी तुला आणि मुलांना सुद्धा एवढं सगळं होऊन गेलं आता मुलांचं लग्न नीट पार पडेल की नाही याचं टेन्शन नाही मला असं म्हणतो आता इथे विक्रम. सगळं व्यवस्थित होणार आहे ग असं म्हणतो आता इथे विक्रम. देव कुठल्याही धोका देणार नाही असं म्हणतो तो. टेन्शन घेऊ नकोस तू असं म्हणतो आता इथे विक्रम. मानिनीला तर खूप गोड दिसते असं म्हणतो तो. जा असं म्हणतो तो बघा प्रेक्षक. तर आता इथे मानिनी जाते. तर आता इथे बघा प्रेक्षक रम्या छान तयार होऊन आलेली असते आणि तिच्या हातामध्ये मंडावळे सुद्धा असतात आणि गजरा सुद्धा असतो. तर आता इथे बघा प्रेक्षक ती तो गजरा मोडते. तर आता काहीतरी प्लॅन असतो बघा प्रेक्षक रम्याचा आणि आता ती हसत वगैरे असते. तर आता इथे या सगळ्यांची हेअरस्टाईल जराही चांगली नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे काव्यार्थ लिहिलेलं असतं ना स्टेजवरती तिच्याकडे बघते बघा प्रेक्षक रम्या. तर आता इथे रम्याला लेन्स मध्ये दाखवलंय तुझं आणि पार्थचं लग्न मी बघतोय पण असं म्हटलेलं असतात ना गुरुजी. हे सगळं आठवतं तिला फ्लॅशबॅक मधलं. तर असं त्या लांब थांबून बघत असतात रम्याला. तर आता इथे बघा प्रेक्षक नवरदेव कुठे आहे तसं म्हणतो आता इथे विक्रम. पार्थ आणि जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक पार्थ आणि जीवा तयार होत असतात आणि जीवाला तो आता इथे वरती पगडी घालत असतो पार्थ. अरे बढई भैया असं म्हणतो जीवा. तू असं काय करतोयस. माझं एकट्याचं लग्न नाही आहे तुझं पण लग्न आहे असं म्हणतो आता इथे जीवा. जाऊन तुझी तयारी करस म्हणतो जीवा. मी उरकतो असं म्हणतो तो. राहू दे रे असं म्हणतो पार्थ. तू ये बस बस असं म्हणतो जीवा. जीवा असं म्हणतो इथे पार्थ. आजचा हा दिवस ही वेळ स्पेशल आहे असं म्हणतो इथे पार्थ. आपल्यासाठी कोणीतरी वाट बघतय. कोणीतरी आपल्यासाठी नटून बसलंय. कायमचं आपलं होण्यासाठी अधीर होणं आपलं वाट बघतोय. हे फिलिंग खूप स्पेशल असते असं म्हणतो आता इथे पार्थ. अँड ट्रस्ट मी हे फिलिंग अनुभवलंय. तुझी पहिलीच वेळ आहे असं म्हणतो इथे पार्थ. तर तुझी पहिली वेळ स्पेशल झालीच पाहिजे असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे तो म्हणतो मागच्या वेळेस तू मला तयार केलं होतंस त्यावेळेस मी तुला तयार करेन. तर आता इथे तो मिठी मारतो बघा प्रेक्षक जीवाला. तर आता इथे पार्थ म्हणतो ह्या मिठा वगैरे ना आता इथे नंदिनीला मार असं म्हणतो तो. ए बडे भैया कायच म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक काव्या आणि नंदिनीला दाखवलं तयार होतानाच. तर आता इथे केस बनवत असते नंदिनी काव्याचे. तर आता इथे काव्या खूप छान दिसलेलं दाखवलं बघा प्रेक्षक तर आता इथे पिंक कलरची साडी घातलेली असते आता इथे काव्या आणि ब्ल्यू कलरची साडी घातलेली असते नंदिनीने. ताई असं म्हणते आता इथे काव्या. चल ताई आता तू बस आणि मी तुला तयार करते असं म्हणते काव्या. मी तयार आहे ऑलरेडी असं म्हणते नंदिनी. प्रश्न तर तुझा आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तू तयार आहेस ना असं म्हणते आता इथे नंदिनी. पार्थशी लग्न करायला तयार आहेस ना असं म्हणते आता इथे नंदिनी. ताई अगं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती म्हणते पार्थ देशमुखांशी आता लग्न म्हणजे. तर आता हसते काव्या. खरं सांगू ताई कधी एकदा मी त्यांना डोळे भरून बघते असं झालंय. कधी एकदा अंतरपाठ पलीकडे त्यांच्या समोर उभी राहते असं झालंय असं म्हणते काव्या. तर आता ती आपले हात बघते. कधी एकदा त्यांचा हात माझ्या या हाताने घट पकडू सप्तपदी चालते असं झालंय असं म्हणते आता इथे काव्या. आणि लाजत असते ती खूप. आनंद खूप आहे ताई पण हुरहुर वाटते जरा असं म्हणते आता इथे काव्या. असं म्हणते आता इथे नंदिनी. माहितीये मला असं म्हणते नंदिनी. हुरहुर वाटणारच. मी ही हुरहुर अनुभवली आहे काव्य असं म्हणते आता इथे नंदिनी. पण आजची वेळ तुझी आहे असं म्हणते नंदिनी. आजचा दिवस तुझा आहे. मला खरंच खूप छान वाटते असं म्हणते नंदिनी. माझ्या वहिनीचं लग्न तिच्या पसंत केलेल्या मुलासोबत आणि
ते लग्न करण्यासाठी ती थोडीशी उतावळी आहे, आतुर आहे, उत्सुक आहे. मग काय माहितीये गंमत, लाज मागे खेचतीये पण ओढ पुढे पाय टाकते अशी अवस्था झाली तुझी असं म्हणते नंदिनी. काय ताई असं म्हणते काव्या. खरं सांगू काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी, मला माझ्या बहिणीचं लग्न अगदी असंच बघायचं होतं असं म्हणते नंदिनी. म्हणजे तिच्या मनासारखं, मानाचं, तिच्या आवडीचं. काव्या दुःखाच्या अश्रूंची आणि आनंदाच्या अश्रूंची चव सारखीच असते असं म्हणते नंदिनी. हे क्षण खूप वेगळे आहेत काव्या, जे तू अनुभवलेले नाही आहेत असं म्हणते आता इथे नंदिनी. त्यामुळे मनापासून एन्जॉय कर असं म्हणते आता इथे नंदिनी काव्याला. आणि माझा विचार करू नकोस असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे काव्या म्हणते ताई असं म्हणून ती मिठी मारते आता इथे बघा प्रेक्षक काव्या आनंदिनीला. तर आता इथे पार्थने जीवाला दाखवलंय. तर आता इथे पाठीमागून येऊन जीवाला मिठी मारतो. तर नंदिनी असं म्हणतो, जीवा काय माणूस आहे राव तू असं म्हणतो इथे मत. अरे काका असं म्हणतो जीवा. काका आलाय असं म्हणतो जीवा. अरे यार माझ्या लग्नात माझी सगळी माणसं भेटली, गुड्डू भेटला, माझा काका भेटला, थँक्यू देवा असं म्हणतो जीवा. अरे तू कधी आलास असं म्हणतो पार्थ. अरे मी आणि मंजू रात्रीच आलो, तुमची स्लीप बिघडायला नको म्हणून रात्री आलो नाही, आता आलो असं म्हणतो आता इथे मिथून. मला सांगायला काय झालंय, मिठी मारलं की नंदिनी का आठवते असं म्हणतो मिथून. त्याच्या गालावरून बोटे जरी फिरवली ना नंदिनीच हाक मारतो तो असं म्हणतो तो. आता पार्थ मस्करी बस असं म्हणतो मिथून. पोरी नट्टापट्टा होऊन रेडी झाले, तुम्ही पटापटा आवरा असं म्हणतो आता इथे मिथून. आम्ही रेडीच आहोत असं म्हणतो पार्थ. किती दिवसांपासून असं म्हणतो आता इथे जीवा. चला चला लवकर लवकर, गप आता बप असं म्हणतो आता इथे जीवा. काय बोलू नकोस, जातो जातो नाहीतर मंजू मला मारेल असं म्हणतो मिथून. तर आता इथे परत काव्या आणि नंदिनीला दाखवले, दोघी एकमेकांना मिठी मारून थांबलेले असतात. मुलीनो आटपा असं म्हणते आता इथे मानेने. तर आता दोघी बघा प्रेक्षक हो म्हणतात. गौरी हार पुजायला बसा, नवरदेव येत आहेत हा असं म्हणते मानेने. आलो असं म्हणते आता इथे काव्या. तर चल असं म्हणते नंदिनी. आले आले गुरुजी, नवरदेव आले असं म्हणतो मिथून. आणि आता नवरदेव येतात बघा प्रेक्षक पार्थ आणि जीवा. आता अंतरपाठ करूया आणि मुली गौरीहार पूजत असतील असं म्हणतात. तर आता इथे बघा प्रेक्षक रम्या बघते दोघांना. तर आता इथे रम्या खूप बघते पार्थला बघा प्रेक्षक. तर आता इथे पार्थ खूप छान दिसत असतो आणि रम्या तिच्यावर आता इथे फुलं टाकत असते. पार्थला खरंच खूप छान दाखवलं बघा प्रेक्षक पण आता इथे बघा प्रेक्षक ह्या फेट्यांमध्ये जीवा जास्त चांगला दिसतोय बघा प्रेक्षक जीवा खरंच खूप छान दिसतोय. तर आता इथे पार्थला बघत असते रम्या बघा प्रेक्षक रम्याचा मेकअप काय अजिबात चांगला झाला नाही बघा प्रेक्षक तर आता इथे मुली पण येतात बघा प्रेक्षक तर आता इथे पहिला मानिनी विक्रम आलेलं दाखवले आणि युग पण येतो. चला चला असं म्हणतात. तर आता इथे बघा प्रेक्षक मंडपापर्यंत घेऊन जातात आता जीवा आणि पार्थला सगळे घरातले मंडळी म्हणजे युग, मानिनी आणि विक्रम. तर आता इथे बघा प्रेक्षक खूप एक्सायटेड असतात पार्थ आणि जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक रम्या तर पार्थमध्ये दंग झालेली असेल त्याच्याकडेच बघत असते. तर आता इथे पार्थ आणि जीवा एकमेकांकडे बघतात. तर आता इथे रम्या मात्र आपली नजर लावत असते पार्थला. गुरुजी आता काय करायचं ते मला सांगा असं म्हणतो मिथून. नवरदेव आले असं म्हणतो आता इथे गुरुजी. आता अंतरपाठ धरूया असं म्हणतो तो. मुली गौरीहार पुजवायला बसले असतील हो असं म्हणतो मिथून. आपण काय करू, अष्टविनायक वंदना झाली की मग त्यांना सांगा आणि मुलीला घेऊन या असं म्हणतो तो. गुरुजी मी तुम्हाला सांगायचं आहे की मी आणलं तर चालेल ना त्यांना, कारण त्या भाचीसारख्या आहेत माझ्या असं म्हणतो मिथून. तर चालेल असं म्हणतात गुरुजी. आय लाईक इट असं म्हणतो मिथून. लगेच घेऊन येतो असं म्हणतो मिथून. अरे काय कुठे करायचं एकट्याने असं म्हणतो मिथून. हे योग्य येते असं म्हणतो तो. ऐक आपल्याला अंतरपाठ धरायचा आहे ना, बाहेर फिरू नको. आज मामा भांजे की जोडी अंतरपाठ धरणार असं म्हणतो इथे योग. क्या बात असं म्हणतो इथे मिथून. तर आता इथे बघा प्रेक्षक चालू केलेली असते पूजा वगैरे लग्नाची. तर आता सगळं दाखवले बघा प्रेक्षक कुंकू दाखवलाय. तर आता इथे गौरीहार पूजेचं दाखवले बघा प्रेक्षक जी नंदिनी आणि काव्या करतायत दोघे मिळून. तर आता ही पूजा चालू झालेली असते. तर आता दोघे आनंदाने करत असतात ही पूजा बघा प्रेक्षक तर आता इथे नंदिनीला काहीतरी आठवतं. तर आता तिला काहीतरी आठवायला लागतं. तर तिला आठवतं कसं तिचं किडनॅपिंग झालेलं असतं जेव्हा ती गौरीहार पूजे करत असते आणि तिला दीपकने कसं नेलेलं असतं हे सगळं आठवतं बघा प्रेक्षक तिला. आणि तिचे डोळे पाणावतात. तर आता इथे काव्या बघते नंदिनीकडे तिला काय होते म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक काव्या तिला सांत्वना देते. तर आता इथे गौरीहार पूजा परत करतात ते दोघे. तर आता इथे सांत्वना देत असते काव्या नंदिनीला. नंदिनीला फ्लॅशबॅक येत असतात जुन्या गोष्टींची. तर आता हसायला लागते बघा प्रेक्षक नंदिनी. तर आता पाया पडतात ते आणि शेवटची त्यांची पूजा होते. तर आता मिथून काका येतात. अगं बाय बाय माझे काय दिसतात तुम्ही असं म्हणतो आता इथे मिथून. वा 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 एकदम सुंदर सुरेख सात्विक असं म्हणतो मिथून. आय लाईक दिस असं म्हणतो तो. अरे बाप रे बाप आमच्या काव्या मॅडम एकदम नक्षत्रासारख्या दिसताय तुम्ही. काही म्हणा हा, तुम्ही दोघे आहेत ना देशमुखांच्या घरातल्या तुळशी वृंदानासारखा दिसतायत मला. सुंदर सुरेख सात्विक सोज्वळ असं म्हणतो आता इथे मिथून. हे बाई काय झालं तुला असं म्हणतो इथे मिथून. कारण नंदिनीचे डोळे पाणवतात ना. काय नाही असं म्हणते नंदिनी. काय गमत असते ना मिथून काका असं म्हणते नंदिनी. कधी कधी आपला आयुष्यभराचा जोडीदार आपल्या समोर असतो पण आपण त्याला ओळखूच शकत नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. त्याचं काय माहितीये का असं म्हणतो मिथून काका. ते प्रेमाची आणि नशिबाची लढाई ना खूप जुनी आहे. पण तुम्हाला म्हणून सांगतो खरं प्रेम ना शेवटी आपलं जिंकतं म्हणजे जिंकतच असं म्हणतो मिथून. तसं असतं बरं. आपल्या आयुष्यभरातला जोडीदार आपल्या आजूबाजूला असतो, आपल्या सोबत असतो. ते तुमच्या भाषेत काय म्हणतात, सोलमेट
पण तो आपल्याला ओळखूच येत नाही असं म्हणतो आता मिथून, किंवा ओळखू शकत नाही आम्ही, कारण ही नशिबाची चाल असते. पण तुम्हाला म्हणून सांगतो, प्रेमाने सगळे पडदे उघडे करू शकतो. सगळी संकट तुम्ही पचवली, सगळं काही तुम्ही त्याग केला, तुम्ही सगळं सहन केलं. आता जास्त विचार करायचा नाही असं म्हणतो मिथून. गेलं ते लोकाचे, राहिले ते आपले. मागचा विचार करत बसू नका, त्रास होईल. कळलं असं म्हणतो मिथून. ठीक आहे काका, तसा मागचा विचार वगैरे काय करत नाही आम्ही असं म्हणते आता इथे काव्या. पण कसं आहे ना, हे तर आठवतच ना, मागच्या वेळी जेव्हा हे असल्या गोष्टी झाल्या होत्या तेव्हा बरीच माणसं दुखावली गेली होती असं म्हणते आता इथे काव्य. बऱ्याच माणसांना वाईट वाटलं होतं, बऱ्याच वाईट गोष्टी घडून गेल्या होत्या असं म्हणते काव्य. पण आता हा आता हा जो काय घाट घातलाय ना आपण, त्यात सगळे आनंदी आहेत असं म्हणते काव्या. खुश आहेत हे बघून आम्हाला खरंच आनंद होतोय असं म्हणते काव्या. खरं म्हणजे तुम्हाला ना 1000% आनंदी राहण्याचा अधिकार आहे. मी सांगतो ना, आनंदी म्हणजे हॅपी, आय लाईक दिस असं म्हणायचं असं म्हणतो आता मिथून. तसं काय माहिती आहे ना, ते काय म्हणतात ते नशिबाची झोळ आणि प्रेमाची फुंकर. ह्याच्यात तुमचं प्रेम जिंकलं असं म्हणतो आता मिथून. जास्त विचार करू नका. बरं ऐका, मी काय तुम्हाला इथे गप्पा मारत बसलोय? अरे मी तुम्हाला न्यायला आलोय असं म्हणतो आता इथे मिथून. मी मामा म्हणून तुमचं न्यायला आलोय असं म्हणतो तो. लवकर चला, नाहीतर माझा मामा करू नका असं म्हणतो आता इथे मिथून. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे सगळे हसतात. तर आता इथे आजचा एपिसोड मात्र संपतो. बघा तरी त्यामध्ये काय येते. तर आता इथे लहान मुलगी म्हणते बघा प्रेक्षक हो, मंगळाष्टक. तर आता इथे नंदिनी आणि काव्या येतात आणि तिथे पार्थ आणि जीवा थांबलेले असतात. तर आता इथे अंतरपाठ दाखवलंय. तर आता दोघे जीवा आणि पार्थ बघायला उत्सुक असतात नंदिनी आणि काव्याला. तर आता लहान मुलगी मंगळाष्टक म्हणते बघा प्रेक्षक हो. खरंच कशाला लहान पोरीला म्हणायला लावलंय का माहित. शुभमंगल सावधान असं म्हणतात. तर आता अजून 2 मुलं गाणं म्हणत असतात. तर आता हार घालते बघा प्रेक्षक हो काव्या, पार्थ आणि नंदिनी जीवाला. तर आता बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.